नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुरणपोळी सोबत खाल्ली जाणारी कटाची म्हणजेच एळवणीची आमटी बनवणार आहोत। काल आपण पुरणपोळी कशी बनवली हे पाहिलेलं, तर ही आमटी बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला वाटण तयार करून घेणार आहे। तर यासाठी इथे मी पाव वाटी सुकं खोबरं बारीक कट करून घेतले। यानंतर 8-9 लसणाच्या पाकळ्या घालायचे, 1 चमचाभर जिरे घालायचे। आता यामध्येच आपण कोथिंबीर आणि कढीपत्ता सुद्धा घालणार आहे आणि मिक्सरला हे छान वाटून घ्यायचं आहे। वाटण तयार झाले। आता गॅसवरती मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतले। यामध्ये पाव चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडली की मग यामध्ये आपण तयार केलेलं हे वाटण आहे ते घालायचे। तेलाचं प्रमाण इथं थोडंसं कमीच ठेवलंय मी, कारण खोबऱ्यामध्ये नॅचरली तेल असतं, त्यामुळे आमटीला कट छान येतो। गॅसचा फ्लेम कमी ठेवून आपल्याला हे वाटण छान भाजून घ्यायचे। आपण इथे सुकं खोबरं वापरले। जर गॅसचा फ्लेम हाय असेल तर खोबरं करपू शकतं, यामुळे गॅसचा फ्लेम इथे कमीच ठेवा। खोबरं छान भाजून झाले। आता यामध्ये मसाले घालायचे। पाव चमचा हळद घातली, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली। हळद इथे थोडीशी मी कमी वापरले, कारण डाळ शिजवताना आपण डाळीमध्ये सुद्धा हळद वापरलेली, तर त्यामुळे इथे हळद कमीच वापरायची। यानंतर कांदा लसूण मसाला 1 ते 1.5 चमचा घातलाय। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचाभर गरम मसाला घालायचा आहे आणि 1 मिनिटभर हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे। आता यामध्ये डाळीचं पाणी आहे ते घालायचं आहे। छान सुगंध सुटलाय मसाल्यांचा। आता गॅसचा फ्लेम मोठा करूया। हाय फ्लेमवरती ही आमटी आता उकळून घ्यायची। या अगोदर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। आता या ठिकाणी तुम्ही हवं असेल तर वरून थोडीशी कोथिंबीर घालू शकता, पण वाटण तयार करतानाच मी भरपूर कोथिंबीर वापरलेली, त्यामुळे इथे मी वरून कोथिंबीर नाही घालत। आमटी छान उकळून झाली आहे। गॅसचा फ्लेम मी बंद करते। थंड झाल्यानंतर आमटीला आणखी छान पद्धतीने कट येतो। ही पहा, मस्त अशी झणझणीत कटाची आमटी आपली तयार झाली आहे।